असनिये गावच्या वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सवात शुक्रवारी निसर्गाच्या सानिध्यात उत्सवाचे अनोखे रंग भाविकांनी अनुभवले। या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रीय शिमगोत्सवाला जिल्ह्यासह नजीकच्या गोवा राज्यातून भाविकांची अलोट गर्दी होते। त्यामुळे माऊली मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता। गोसावी संपूर्ण गावात फिरून आल्यानंतर सायंकाळी 3च्या सुमारास मुख्य वस्तीपासून ढोल ताशांच्या गजरात रोंबाटाला प्रारंभ झाला। सनईसह सवाद्य मनमुरात नाचत गुलाल उधळत चाललेले हे बेभान रोंबाट पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी होती। सायंकाळी 5:45च्या सुमारास हे रोंबाट होळीकडे आल्यानंतर नारळ तोडण्याचा उत्कंठावर्धक कार्यक्रम झाला। होळीला 10 ते 12 फूट उंचावर नारळ बांधल्यानंतर रोंबाटामध्ये 2 गट करून चपळ तरुणाला खांद्यावर एक गट नारळ तोडण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरा एक गट त्याला नारळ तोडण्यापासून रोखतो। असा हा थरार बराच वेळ सुरू असतो। हा खेळ बघण्यासाठी शेवटपर्यंत भाविकांची गर्दी होती। या उत्सवामुळे एरवी शांत असलेलं हे गाव शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीनं गजबजून गेलं होतं। त्यामुळे असनियेवासियांच्या आनंदाला उधाण आलं होतं। शुक्रवारी रात्री गावात घरोघरी कळस फिरवण्याच्या कार्यक्रमानंतर मध्यरात्री हरिजनांच्या वैशिष्ट्यपूर्ण रोंबाटाला सुरुवात होणार आहे। या रोंबाटात हरिजन बांधव मनसोक्तपणे नाचतात। सोबतीला आकर्षक फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीमुळे उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं। त्यानंतर दशावतारी नाटक सादर केलं जातं। शनिवारी सकाळी होळीकडे घोडेमोडणी आणि देवाच्या कौलानं या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे।